तुम्ही जर पगारदार असाल तर आजच्या या व्हिडिओमधील माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण आता केंद्र सरकारनं पीएफचे नियम बदलले आहेत. जुनी भविष्य निर्वाह निधी योजना 1952 ऐवजी आता 2026 ही योजना लागू करण्यात आली आहे. ज्यामुळे कर्मचाऱ्याच्या पगारातून कट होणाऱ्या पीएफची रक्कम त्याचबरोबर खात्यातून पैसे काढण्याच्या नियमांमध्ये आता बदल झालेला आहे. हे बदल नेमके काय आहेत? त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या इन हँड सॅलरीवरती काही परिणाम होऊ शकतो का? हे सविस्तर या व्हिडिओमधून आपण समजून घेऊयात. नमस्कार, मी प्रेसिता आणि आपण पाहताय लोकसत्ता लाईव्ह. नवीन ईपीएफ योजना 2026 अंतर्गत कायद्यानुसार अनिवार्य असणारी पीएफ कपात आता सरकारच्या 15,000 रुपये महिन्याच्या वैधानिक वेतन मर्यादेशी जोडली गेली आहे. आता कंपन्यांना कर्मचाऱ्याच्या पगारातून 15,000 रुपयांचं म्हणजेच 12% केवळ 1,800 रुपये इतकं मासिक पीएफ कापणं बंधनकारक असेल. जर एखाद्या कर्मचाऱ्याचा मूळ पगार हा 15,000 रुपयांपेक्षा जास्त असेल तर 1,800 रुपयांच्या वर होणारी कपात ही ऐच्छिक मानली जाईल. म्हणजेच जर कर्मचाऱ्यांना संमती दिली तरच जास्त पीएफ कपात होईल, अन्यथा तो होणार नाही. महत्त्वाची बाब म्हणजे कर्मचारी आणि नियोक्ता या दोघांनाही भविष्यात हे अतिरिक्त ऐच्छिक योगदान कमी करण्याची किंवा पूर्णपणे बंद करण्याची देखील मुभा असेल. तसंच गरज पडल्यास ही अतिरिक्त पीएफ कपात थांबून हातात येणारा पगारही वाढवता येईल. मात्र अशा ऐच्छिक वेतनावरती नियोक्त्याला अतिरिक्त प्रशासकीय शुल्कही भरावं लागणार आहे. आता या 1,800 रुपयांच्या पीएफ कपातीमुळे तुमच्या इन हँड सॅलरीवरती काही परिणाम होऊ शकतो का? तर या नियमामुळे ज्यांचा बेसिक पगार हा जास्त आहे त्यांना हातात जास्त पगार येण्याचा पर्याय मिळणार आहे. जर तुमचा मूळ पगार हा 30,000 रुपये असेल तर जुन्या पद्धतीत अनेक कंपन्या ह्या 30,000 रुपयाचे 12% म्हणजेच 3,600 रुपये पीएफ कापत होतं. आता नवीन नियमानुसार केवळ 1,800 रुपये इतकंच हे पीएफ अनिवार्य असेल आणि त्याचबरोबर उर्वरित 1,800 रुपये जर तुम्हाला भरायचे असतील पीएफमध्ये तर ते ऐच्छिक असेल. त्यामुळे तुम्हाला जर हवं असल्यास तुम्ही 3,600 रुपयांची कपात सुरू ठेवू शकता किंवा उर्वरित रक्कम जी आहे ती पगारात जोडू शकता. जर आधीच संपूर्ण पगारावरती 12% पीएफ कपात होत असेल तर ही कपात आपोआप कमी होणार नाही. हा निर्णय कर्मचारी आणि कंपनी यांच्यातील परस्पर संमती आणि ईपीएफओच्या नियमावरतीच अवलंबून असेल. ऑक्टोबर 2026 मध्ये ईपीएफओने पीएफमधून पैसे काढण्याच्या नियमांमध्ये मोठे बदल जाहीर केले होते. या अंतर्गत पैसे काढण्याच्या 13 वेगवेगळ्या कॅटेगरी होत्या. यामुळे कागदपत्रांचा मोठा त्रास देखील सहन करावा लागायचा. यापुढे गृहनिर्माण गरजा, विशेष परिस्थिती आणि अत्यावश्यक गरजा या सगळ्या लक्षात घेऊन केवळ आता 3च कॅटेगरी ठेवण्यात आल्या आहेत. तसंच तुमच्या खात्यातून किमान 25% रक्कम शिल्लक ठेवण्याची अटही लागू करण्यात आली होती. हे सर्व बदल आता ईपीएफ योजना 2026 मध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत. नव्या योजनेनुसार कर्मचाऱ्याला स्वतःच्या किंवा कुटुंबातील सदस्यांच्या आजारपणासाठी पीएफ मधील एकूण 12 महिन्यांचं सदस्यत्व पूर्ण झाल्यानंतर एलिजिबल बॅलन्स पैकी 100% रक्कम काढता येणार आहे. म्हणजेच प्रत्यक्षात एकूण निधीपैकी 75% रक्कमच काढता येईल. कारण 25% रक्कम खात्यात मिनिमम बॅलन्स म्हणून ठेवणं हे बंधनकारक आहे. सदस्य जर सलग 1 वर्ष बेरोजगार राहिल्यास उर्वरित संपूर्ण रक्कमही काढण्याची परवानगी मिळेल. सदस्यत्वाची 12 महिने पूर्ण झाल्यानंतर कर्मचाऱ्याला स्वतःच्या किंवा कुटुंबातील सदस्यांच्या शिक्षणासाठी पीएफमधून अंशतः रक्कम काढता येईल. मात्र सदस्यत्वाच्या संपूर्ण कालावधीमध्ये अशा प्रकारची पैसे काढण्याची सुविधा ही जास्तीत जास्त 10 वेळाच उपलब्ध असेल. त्याशिवाय कर्मचाऱ्याला जर स्वतःच्या किंवा कुटुंबातील सदस्यातील इतर कोणाच्याही लग्नासाठी पात्र शिल्लक रकमेपैकी 100% रक्कम काढता येणार आहे. या कारणासाठी पैसे जर काढायचे असेल तर त्याची मर्यादा ही केवळ 5 वेळाच उपलब्ध असेल. दरम्यान या सगळ्या प्रक्रियेमध्ये काय बदललं नाहीये ते म्हणजे कर्मचारी आणि नियोक्ता या दोघांच्याही पीएफ कपातीचा दर हा 12% इतकाच आहे. त्यात कोणताही बदल झालेला नाही. युनिव्हर्सल अकाउंट नंबर प्रणाली आणि व्हॉलेंटरी प्रॉव्हिडंट फंडची रचना देखील
पूर्वीसारखीच राहील. तुमच्या PFवर मिळणारा व्याजदरही सध्या कायम आहे. त्यामुळे 2026च्या योजनेअंतर्गत PFमध्ये झालेले हे काही महत्त्वाचे बदल आहेत. या संदर्भातील माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि असेच अधिक व्हिडिओ पाहण्यासाठी लोकसत्ताच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह.